श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जर नवरा बायकोमध्ये सतत वादावाद होत असेल तर हा व्हिडिओ टाळू नका. स्वामी म्हणतात नवरा बायकोचे नाते हे फक्त संसाराचे नसते, तर ते विश्वासाचे आणि समजुतीवर उभे असते. एकमेकांच्या चुका माफ करा, मनात प्रेम ठेवा. जिथे प्रेम आणि संयम असतो तिथे स्वामींची कृपा असते. स्वामींचा दुसरा संदेश. स्वामी म्हणतात नवरा बायकोने नेहमी एकमेकांचा आदर करा. अहंकार आला की नात्यात दुरावा निर्माण होतो. प्रेम, विश्वास आणि शांतता ठेवली तर स्वामी समर्थ तुमचा संसार आनंदाने भरून टाकतात. 3. संसारात कधी सुख येतं तर कधी दुःखही येतं, पण नवरा बायकोने हात सोडू नये. एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलात तर स्वामी नेहमी तुमच्या सोबत असतात. 4. राग आला तरी शब्द जपून बोला, कारण शब्दांनीच नाते जुळते आणि तुटते देखील. नवरा बायकोने शांतपणे बोलून प्रश्न सोडवले तर स्वामींची कृपा कायम राहते. 5. नवरा बायकोचे नाते म्हणजे 2 जीवांची साथ. एकाने पडल्यावर दुसऱ्याने उचलावे, एकाने दुःख दिले तर दुसऱ्याने समजून घ्यावे. तेव्हाच संसार स्वामींचे आशीर्वाद राहतात. 6. सुखी संसारासाठी पैशांपेक्षा प्रेम महत्त्वाचं असतं. एकमेकांसाठी वेळ काढा, मनापासून बोलत राहा. स्वामी समर्थ अशा घरात नेहमी आनंद भरतात. 7. नवरा बायकोने एकमेकांवर शंका ठेवू नये. विश्वास हे नात्याचे सर्वात मोठे बळ आहे. विश्वास असेल तर छोट्या गोष्टीही मोठ्या वाटत नाहीत. स्वामी समर्थ तुमचे नाते मजबूत करतात. 8. संसार म्हणजे 2 मनांची एक दिशा. दोघांनी मिळून निर्णय घेतले तर घर सुखी राहतं. एकमेकांना समजून घेतले तर स्वामी समर्थांची कृपा होते. 9. राग आणि अहंकार घरात येऊ देऊ नका, कारण ते आनंद दूर नेतात. प्रेमाने बोललेले 2 शब्द स्वामींच्या कृपेचे दार उघडतात. 10. नवरा बायकोने नेहमी एकमेकांचे कौतुक करावे. छोट्या गोष्टीतही आनंद शोधावा. आनंद वाटला की दुःख कमी होतं. स्वामी समर्थ तुमचे जीवन सुंदर करतात. 11. संसारात अडचणी आल्यावर घाबरू नका. एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवा. धैर्य आणि विश्वास ठेवला तर स्वामी समर्थ मार्ग दाखवतात. 12. घरात शांतता ठेवायची असेल तर नवरा बायकोने संयम ठेवला पाहिजे. संयमाने घेतलेले निर्णय स्वामींच्या कृपेने यशस्वी होतात. 13. नवरा बायकोने एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात. मन दुखावणारे शब्द टाळावेत. प्रेमाने बोललेले शब्द स्वामींचा आशीर्वाद मिळवून देतात. 14. सुखी संसारासाठी दोघांनीही प्रयत्न केलेच पाहिजेत. फक्त एकाने नाते टिकत नाही, दोघांनीही प्रेमाने जग जिंकलं पाहिजे. 15. घरात हसू आणि आनंद ठेवायचा असेल तर मनात राग साठवू नका. एकमेकांना माफ करा, माफी द्या. स्वामी समर्थ तुमचे घर आनंदाने भरतात. 16. नवरा बायकोने एकमेकांचे स्वप्न समजून घ्यावे. एकमेकांना पुढे जाण्यास मदत करावी. जिथे साथ असते तिथे यश असतं. हा स्वामींचा धडा आहे. जर असं वागलात तर स्वामी समर्थ कृपा करतात. 17. संसारात प्रेम टिकवायचे असेल तर लहान लहान गोष्टीत आनंद शोधा. एकमेकांसाठी केलेला छोटा प्रयत्न देखील स्वामींच्या कृपेने मोठा आनंद देतो. 18. नवरा बायकोचे नाते हे देवाने दिलेली भेट आहे. त्याची काळजी प्रेमानं घ्या. एकमेकांवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ तुमचा संसार सुंदर करतात. 19. संकट आले तरी घाबरू नका. स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि एकमेकांना आधार द्या. स्वामी तुमचे रक्षण करतील. 20. आणि शेवटचा स्वामींचा संदेश. भक्तांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकलाच असेल तर हा संदेश ऐका. मग तुम्हाला कळेल स्वामी त्यांच्या भक्तांसाठी कशा पद्धतीचे संदेश देतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. तर असं केलं तर तुमच्या संसारात काहीही वाद होणार नाही, कोणतंही विघ्न येणार नाही. स्वामी म्हणतात प्रेम, विश्वास आणि आदर
या 3 गोष्टी संसार टिकवतात. नवरा बायकोने हे जपलं तर स्वामी समर्थ सदैव कृपा करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शेवटी एवढंच सांगेन की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. धन्यवाद.